अनेकांना माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागवायची असते, पण इतके सारे सरकारी विभाग असल्यामुळे त्यांची माहिती नेमकी कोणत्या सरकारी विभागाअंतर्गत येते हे त्यांना माहीत नसते. त्यामुळे माहिती मिळण्यात उशीर होतो. म्हणूनच आज मी तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी विभागांची माहिती आणि शेवटी एक बोनस टिप देणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा माहितीचा अर्ज आत्मविश्वासाने पाठवू शकता. सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते काम तसेच इतर माहिती, महावितरण, वीज बिल तसेच इतर माहिती, तलाठी तहसील कार्यालय, जमीन नोंदणी तसेच इतर माहिती, भूमी अभिलेख विभाग, जमीन मोजणी तसेच इतर माहिती, नोंदणी व मुद्रांक विभाग, मालमत्ता नोंदणी तसेच इतर माहिती, ग्रामपंचायत, गाव विकास तसेच इतर माहिती, नगरपालिका, महानगरपालिका, शहर सेवा तसेच इतर माहिती, पोलीस विभाग, FIR तक्रार तसेच इतर माहिती, शिक्षण विभाग, शाळा संबंधित तसेच इतर माहिती, आरोग्य विभाग, रुग्णालये तसेच इतर माहिती, अन्न व नागरी पुरवठा विभाग, रेशन कार्ड तसेच इतर माहिती, कृषी विभाग, शेती योजना तसेच इतर माहिती, जलसंपदा विभाग, सिंचन तसेच इतर माहिती, वन विभाग, वन जमीन तसेच इतर माहिती, म्हाडा, घरकुल तसेच इतर माहिती, MIDC, औद्योगिक प्लॉट तसेच इतर माहिती, सिडको, विकास प्रकल्प तसेच इतर माहिती, इंडिया पोस्ट, पोस्ट सेवा तसेच इतर माहिती, इंडियन रेल्वेज, रेल्वे सेवा तसेच इतर माहिती, आयकर विभाग, पॅन, ITR तसेच इतर माहिती, GST विभाग, GST संबंधित तसेच इतर माहिती, UIDAI, आधार कार्ड तसेच इतर माहिती, निवडणूक विभाग, मतदार यादी तसेच इतर माहिती, LIC, विमा पॉलिसी तसेच इतर माहिती, EPFO, PF खाते तसेच इतर माहिती, ESIC, वैद्यकीय लाभ तसेच इतर माहिती, समाज कल्याण विभाग, शिष्यवृत्ती पेन्शन तसेच इतर माहिती, महिला व बाल विकास विभाग, अंगणवाडी तसेच इतर माहिती, कामगार विभाग, कामगार योजना तसेच इतर माहिती, सहकार विभाग, सहकारी संस्था तसेच इतर माहिती, MPCB, प्रदूषण तसेच इतर माहिती, ACB, भ्रष्टाचार तक्रारी तसेच इतर माहिती, RTO, वाहन नोंदणी तसेच इतर माहिती, महारेरा, गृहनिर्माण प्रकल्प तसेच इतर माहिती, धर्मादाय आयुक्त कार्यालय, सार्वजनिक ट्रस्ट तसेच इतर माहिती, राज्य माहिती आयोग, द्वितीय अपील तसेच इतर माहिती. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची टिप, जर तुम्हाला नेमका कोणता विभाग निवडावा याबद्दल शंका असेल तरीही अजिबात काळजी करू नका. माहितीचा अधिकार कायदा 2005च्या कलम 6(3) नुसार जर तुमचा अर्ज चुकून दुसऱ्या किंवा चुकीच्या सरकारी विभागाकडे गेला तर तो अर्ज रद्द न करता 5 दिवसांच्या आत योग्य त्या विभागाकडे ट्रान्सफर करणे ही त्या कार्यालयाची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे योग्य विभागाबद्दल थोडी शंका असली तरी निर्धास्तपणे अर्ज करा. तुमचा अर्ज फेटाळला जाणार नाही. RTI अर्ज लिहिताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि महत्त्वाचे नियम कोणते हे आपण पुढच्या भागात सविस्तर पाहू. त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.